जय शिवराय. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत अशा ठिकाणी की त्याच्या नावातच सुंदरता आपल्याला सर्वांना दिसून येते. अशा या गडाचं नाव आहे सुंदरगड उर्फ दातेगड. आज आपल्याबरोबर बऱ्याच दिवसातून ट्रेक झाल्यामुळे आज आपले काही 4च मित्र ठराविक सिलेक्टेड आज आपल्याबरोबर आहेत. त्यातील आपले हे नेहमीचे असणारे सागर जाधव, जय शिवराय. त्यानंतर आपले वैभव कटकर, जय शिवराय. आज आपल्याबरोबर नवीन इंजिनियर आपल्यात आज जमा झालेले आपले मित्र युवराज जाधव, आणि आज आमचे दहिवडीतले मित्र श्री अरुण जाधव. जय शिवराय. जय शिवराय. तर अशा पद्धतीने आपण आज दातेगड या किल्ल्यावर आलेलो आहोत. या गडाची उंची समुद्र सपाटीपासून सरासरी 1027 मीटर फूट एवढी येते. हा दातेगड किल्ला गिरिदुर्ग अशा प्रकारात मोडतो. याची जी चढाई आहे ती मध्यम श्रेणीची आहे, म्हणजे फारशी अवघड नाही. हा इझिली एक 10-15 मिनटात गडाच्या पायथ्यापासून वरती जाण्यासाठी लागणारा वेळ जो आहे तो 10-15 मिनटं पुरेसा होतो. त्यानंतर या गडाच्या जवळचे ठिकाण जर म्हणाल तर पाटण शहर. या पाटण शहरापासून हा दातेगड किल्ला अंदाजे 7-8 किलोमीटर एवढा लांब आहे. आणि हा किल्ला सह्याद्रीची जी बामणोलीची रांग म्हणतो आपण, त्या बामणोली डोंगर रांगेवर हा किल्ला आहे. चला तर आपण आता चढाई सुरू केलेली आहे, बघूया कसा कसा आहे. पार्किंग केलेल्या जागेपासून आपण एक 10-15 मिनटं चढून वरती आलो की हे आपल्याला समोर दातेगड किल्ल्याची नैसर्गिक अशी असणारी तटबंदी आपल्याला दिसते. पूर्णपणे नैसर्गिक अशी काळ्या कातळामध्ये असणारी ही किल्ला दातेगडची तटबंदी. या गडाचं वरचं जे क्षेत्रफळ आहे ते सरासरी 2 हेक्टरच्या आसपास आहे. आता आपण गडाच्या पश्चिम दिशेला एक प्रवेशद्वार आहे, त्या तिथे आपल्याला जायचं आहे. आणि तिथून मग आपल्याला वरती गडावर चढता येते. तर सरासरी या नैसर्गिक कातळाची जी तटबंदी दिसते आपल्याला समोर, त्याची उंची सरासरी एक 40 फूटच्या आसपास तरी सहज असू शकणार. तटबंदीच्या पश्चिम दिशेनं अशा पद्धतीने ही पायवाट जी आपल्याला गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत घेऊन जाणार आहे. एक 100 मीटरची अशी अडचणीची असणारी पायवाट. त्यावरूनच ह्या गडाची दुर्गमता किंवा ह्या गडाचा अवघडपणा सहज लक्षात येण्यासारखा आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा किल्ल्याचं महत्त्व या तटबंदी आणि ह्याच्या भोवती असणाऱ्या ह्या वाटांवर सहज जाणून येतो. पश्चिम दिशेच्या प्रवेशद्वारातून ज्यावेळी आपण ह्या किल्ल्यावरती येतो आत, तर त्यावेळी समोरच असणारी हे गणपतीची मूर्ती सरासरी एक 6 फूट उंचीची, आणि त्याच्या शेजारी असणारी ही हनुमानची मूर्ती, ह्या मूर्तीची उंची सरासरी एक 10 फूट. ह्या दोन्ही मूर्तींचं एक वैशिष्ट्य आहे. हा आपला जो गणपतीची मूर्ती दिसते ती मूर्ती दक्षिणमुखी असून हनुमानची मूर्ती आहे ती पश्चिममुखी आहे. सूर्यास्ताला ज्यावेळी किरण पूर्णपणे ह्या हनुमानाच्या मूर्तीला स्पर्श करतात. या इथे आपण बघू शकता पूर्वीच्या काळात असणाऱ्या ह्याच्या चऱ्या आणि ह्या खोबणी दिसतात. त्याच्यावरती असणारे छतासाठी ही उपाययोजना. सध्याच्या तर काळात या
मंदिरांवर कुठलंही आच्छादन नाही. अशा पद्धतीनं आपण ज्यावेळी वर चढणार, आता वरचा किल्ला पाहणार, त्यावेळी ह्या असणाऱ्या 31 पायऱ्या आपल्याला वर चढून जावं लागतं. गणपती मंदिर व असणारे आपले प्रवेशद्वार, तिथून ह्या अशा पायऱ्या चढून आल्यानंतर हा वर थोडासा असा सपाट परिसर आपल्याला दिसतो. आणि हे समोर जे दिसते आपल्याला, हीच ती तलवार आकाराची विहीर. चला तर आपण आता बघूया कशी आहे. तलवार विहिरीच्या जवळ आता आपण पोचलोय. थोडंसं वरून कसं चित्र आहे हे बघा. पूर्णपणे काळ्या कातळामध्ये खोदलेली अशी तलवारीच्या आकाराची ही विहीर आहे. आपण आता जरा खाली उतरूया. तलवार विहीर, ह्या विहिरीची अंदाजे खोली 30 मीटर असून पूर्णपणे अशा पद्धतीने ही खडकात कोरलेली आहे. ज्यावेळी आपण खाली उतरतोय, हवेतला गारवा प्रचंड असा जाणवतोय. पायऱ्यांची जर आपण रचना इथे बघितली तर डाव्या बाजूला आकारमानाने मोठ्या पायऱ्या, स्टेप्स आपल्याला दिसतील आणि या उजव्या बाजूला या अशा छोट्या पायऱ्या आहेत. या पायऱ्यांची अशी रचना का असू शकते याचा जर आपण विचार केला तर ज्यावेळी आपण खाली उतरतो त्यावेळी ह्या मोठ्या स्टेप, जेणेकरून आपल्याला पट 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 न थकता खाली उतरता येईल. आणि ज्यावेळी आपण वर चढतो त्यावेळी ह्या छोट्या स्टेप्स, जेणेकरून न दम लागता किंवा न दमता थकता पटकीन आपल्याला वरती जाता येईल. अशा पद्धतीनं ही जर संरचना बघितली तर त्या काळातील शिल्पकारांची आपल्याला बौद्धिकता लक्षात लगेच येते. पायऱ्यांनी ज्यावेळी आपण खाली उतरतो त्यावेळी डाव्या हाताला एक सुबक असं महादेवाचं मंदिर व एक त्याच्या समोर असताना नक्षीदार नंदी असे आपलं लक्ष वेधून घेतो. अतिशय सुबक आहे हे मंदिर, छोटे आहे आणि हा त्याच्या समोरचा नंदी. संरचना एका फ्रेममध्ये काही येऊ शकत नाही, अशी ही अप्रतिम. वाईड अँगल असतो की माझ्या ध्यानातच आला नाही. मोबाईलमध्ये वाईड अँगल कॅमेरा असतो, आत्ताशी ध्यानात आलं ते. तलवार विहीर, तलवार विहिरीची खोली 30 मीटर आहे. ह्याची जी रुंदी आहे ती सरासरी 3 मीटर. विहिरीवरून आपण तलवार विहिरीवरून ज्यावेळी आपण वर चढून येतो त्यावेळी हे असे गडाचे परिसर आपल्या नजरेच्या टप्प्यात भरतो. या इकडे पश्चिम दिशेला दिसणारी सह्याद्रीची डोंगररांग, डोंगर रांगेतूनच वाहणारा कोयनेचा प्रवाह, अतिशय सुंदर असं हे ठिकाण. गडाच्या दक्षिण दिशेला आणखी एक दरवाजा आहे, तो आता आपण पाहणार आहोत. ठिकठिकाणी हे असे आता फक्त पूर्वीच्या काळातले
राहण्याचे ठिकाण असणारे वाडे म्हणा किंवा इमारती म्हणा यांचे अवशेष फक्त आत्ता दिसू शकतात इथे. या दक्षिण दिशेला येतो त्यावेळी ते असे पडझड झालेली एक प्रवेशद्वार आणि गडावर येणारी आपल्याला वाट दिसू शकते. हा या ठिकाणी आता बुरुज आणि या बुरुजापासून खाली उतरणारी ही वाट. चे प्रवेशद्वार दक्षिण दिशेचे पाहून झाल्यानंतर आता परत आपण मुख्य प्रवेशद्वार पश्चिम दिशेला जे आहे तिथे जाऊया. खूप भूक लागलेली आहे, आता भुकेची जाणीव व्हायला लागलेली आहे. मस्तपैकी आता जेवणावर ताव मारण्याची वेळ झालेली आहे. बाजरीची भाकरी दिसते, बेसन चटणी आहे, मिरचा आहे. युवराज जाधव यांनी कोथिंबीरच्या वड्या आणलेल्या आहेत आणि कोणाच तर बायकोने डब्यात लाडू पण दिलेले दिसत आहेत. मी म्हटलं कशाला तर दिवाळी खाऊन काढायला. या किल्ल्याचा इतिहासाबद्दल जर बोलायचं म्हणाल तर 15व्या शतकात हा किल्ला बहामनी राजाच्या सत्तेत होता. त्यानंतर बहामनी राजाचे ज्यावेळी तुकडे झाले त्यानंतर हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात गेला. इसवी सन 1659 रोजी अफजल खानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांनी ज्यावेळी पन्हाळ्यावर स्वारी केली त्यावेळी हा किल्ला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात दाखल केला. त्यावेळी इथल्या गडाची जबाबदारी त्यांनी साळुंके नावाच्या एका सरदाराला दिलेली. हे साळुंके ह्या पाटण परिसरातलेच. कालांतराने ते घराणं पाटणकर याच नावानं ओळखलं जाऊ लागलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला परत पुन्हा एकदा मुघलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर 1689 साली आपले 2 सरदार संताजी आणि पाटणकर सरदार यांनी हा किल्ला परत आपल्या स्वराज्यामध्ये इसवी सन 1689 साली परत मिळवला. त्या कामगिरीवर खुश होऊन त्या काळचे छत्रपती राजाराम महाराज यांनी संताजी व पाटणकर यांना पाटण परिसरातील 34 गावे इनामात दिलेली होती. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना ती बक्षिसी छत्रपती राजाराम महाराज यांनी दिलेली होती. सरासरी 2 तास गडावरती फिरून सगळं तिथले असणारे तलवार, विहीर, मूर्ती ह्या पाहून साधारण 2 तास फिरण्यासाठी ह्या संपूर्ण गडाला फिरण्यासाठी लागतात. हे समोरच दिसणारे अशी सह्याद्रीच्या सुंदर डोंगर रांगा, त्या डोंगर रांगांच्या मधून वाहणारा कोयनेचा प्रवाह, पूर्व दिशेला असणारा पाटणचा पवनचक्कीचा प्रोजेक्ट आणि त्या किल्ल्याच्या पलीकडच्या बाजूला असणारे पाटण शहर, असा हा सुंदर प्रदेश. दातेगड उर्फ सुंदरगड. सुंदरगड हे नाव सर्वार्थाने सिद्ध करणारा हा किल्ला खरोखरच एकदा तरी नक्कीच पाहण्यासारखा आहे, किंबहुना अगदी पाहण्यासारखा आहे. जय शिवराय. जय शिवराय.